नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा एक वाडगं बघा अशा आकाराचा आहे। ते चण्याची डाळ घेतलेली। चण्याची डाळ कशी रात्री भिजत घातली होती, सकाळपर्यंत बघा किती मस्त अशी भिजली गेलेली आहे। एक 4 ते 5 तास टाकली तरी पण भिजते, असे काही नाही भिजत असेल, पण मी रात्री टाकली होती तर मस्त अशी भिजली गेलेली आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे भिजल्यानंतर सुद्धा। आता हे काय करते, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। डाळ सगळी बघा मी काढून घेतलेली आहे। त्यात टाकणार 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, अर्धा इंच आलं असे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे। 2 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या त्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, तर देशी लसूण आहे। आता हे काय करते, एकदा मिक्सरला मी फिरवून घेते। डाळ बघा मी अशी दरदरी करून घेतलेली आहे, पाण्याचा वगैरे वापर करायचा नाहीये, अशाच पद्धतीत करून घ्यायची आहे। वाडगं घेतलेलं आहे आणि वाडग्यामध्ये ही सगळी डाळ मी काढून घेते। पूर्णपणे बघा मी काढून घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये टाकणार आहे एक छोट्या आकाराची जुडी मेथीची अशी नीट केलेली आहे आणि थोडीशी मी ह्याला कापून पण घेतलेली आहे आणि एक मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। दोन्ही टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये, स्वच्छ धुवून नंतर मी कट करून घेतलेली आहेत। पण मी त्यात कवळी देठं पण घेतलेली आहेत बरं का, तुम्ही नुसती पानं जरी घेतली तरी चालेल, पण देठं खाल्लेली पण चांगली असते ते। हे बघा अशा पद्धतीची कवळी देठं घेतलेली आहेत। त्यात टाकणार आहे मी छोटा अर्धा चमचा हळद, त्यात टाकणारे 1 चमचा सफेद तीळ, थोडे जास्त घातले तरी पण चालू शकतात। चवीप्रमाणे टाकायचं मीठ। आता हे काय करायचं माहिती आहे का, हाताने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। चांगलं जेवढं होता होईल एवढं चांगलं मिक्स करायचं। तुम्हाला हवं असेल तर एक अर्धा चमचा ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर जरी टाकली तरी पण चालेल। गॅसवर बघा एक टोप ठेवलेला आहे, टोपामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि अशी चाळण ठेवलेली आहे। ही पूर्णाची चाळण बारकी आहे, तुम्ही जी वड्याची असते ना आपण तसली जरी घेतली तरी पण चालू शकतं। जी तुमच्याकडे चाळण असेल ती स्टीलची वगैरे असते ना ती पण घेतली तर चालेल। आता त्याच्यावर काय करणार आहे, पूर्ण पीठ मी असं गोळा करून घेतलेला आहे आणि असं थोडासा हे करून घेणार, असं थापटून घ्यायचं। जेवढं टोपा आपल्याला जेवढे हवा जाईल ना त्याप्रमाणेच आपल्याला असं ठेवायचं आहे, कारण मध्यभागी। आणि त्याच्यावर काय करणार आहे माहिती आहे का, मी झाकण ठेवणार आहे। पाणी ह्याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे, गरम झालेलं आहे चांगलं कडक, आणि असं पॅक झाकण ठेवायचं। गॅस आहे मिडियम गॅसवर ह्याला 15 मिनिटासाठी, 10 मिनिटं जरी केलं तरी पण चालेल। 15 मिनिटं शिजल्यानंतर बघा खाली काढून घेतलं होतं, झाकण तसंच ठेवलं होतं लावून, आणि थंड झाल्यानंतर मी बघा हे झाकण काढलेलं आहे। तर अशा पद्धतीत बघा झालेलं आहे। ह्यांना काय करायचं माहिती आहे, हातानं मोकळं करून घ्यायचं। मस्त असं बघा मी मोकळं करून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। चमच्यानं हातानं जरी हलवलं तरी लगेच होतं, जास्त वेळ लागत नाही। फक्त जी डाळ आहे ना ती दरदरी झाली पाहिजे बरं का, एकदम पेस्ट अशी करू नका। कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे। 1 पळी तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त गेलं तरी चालेल। आणि ही तेल जी गरम करत ठेवलेलं आहे ना ते शेंगतेल आहे। ह्यात टाकायचे छोटा 1 चमचा मोहरी चांगली पहिली फुटून देऊया। मोहरी चांगली फुटलेली आहे, त्यात टाकायचे छोटा 1 चमचा जिरे, त्यात टाकणारे थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, गॅस आहे मिडियम, आणि त्यात टाकणार आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बघा, असा मोठाच मी असा कापून घेतलेला आहे। आता हा काय करणार आहे, चांगलं परतून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे, त्यात टाकणारे 7 लसणाच्या पाकळ्या अशा मी कुटून घेतलेल्या आहेत बघा, आणि तो पण आपल्याला 1-2 मिनटं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे मिडियम गॅसवर। मस्त असं बघा 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे। त्यामध्ये आपण 2 मिरच्या टाकल्या होत्या, त्याप्रमाणे तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता। मिक्स करून घेते, मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण हे सगळं टाकून घेऊया। काढून घेतलेलं आहे बघा सगळं। आता ह्याला काय करते, गॅस बारीक नाही करायचा, बिलकुल मिडियमच करायचा। आता जर तुम्हाला लाल मिरची पावडर जर टाकायची नसेल ना तर मग एखादी मिरची जरी अशी कुटून लसणाबरोबर जरी टाकली तरी चालेल। आपण हिरवी मिरची तर पहिले आपण ह्याला शिजवताना टाकलेलीच आहे, पण त्यानं काय एवढं तिखट होणार नाही आहे, मग तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही टाकू शकता। त्याला चांगलं काय करायचं, 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं मोकळं होतं एकदम, आणि जे असं थोड्या गाठी झालेल्या आहेत ना त्या खाली सगळ्या फोडून घेतल्या तरी हातानं चालू शकते। आणि मी काय करणार, आता परतत असं फोडून घेणार आहे बघा, लगेच मोकळ्या होतात त्या। मस्त असं बघा 2 ते 3 मिनटं बघा मी अशी परतून घेतलेलं आहे चांगलं। आता आपण काय केलं, तर शिजवताना ह्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं, तर चव बघायची आणि मीठ टाकायचं। तर ह्याच्यामध्ये थोडंसं एकदम मीठ कमी आहे, जास्त काय मीठ कमी नाही आहे। तुम्हाला जसं वाटलं किती मीठ आहे त्याप्रमाणे मग मीठ टाकायचं। एकदम थोडंसं टाकणार आहे मी, 1 चिमूटभर। आणि आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। मिक्स करून घेते
कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे. एकदम मोकळं मोकळं होतं, खाली बघा लागत नाही वगैरे काही नाही, एकदम हे बघा ह्या साईडून फडफडीत एकदम. आणि जर तुम्हाला फडफडीत नको असेल का नाही असं मोकळं मोकळं, तर मग थोडंसं पाण्याचा शितोडा मारायचा आणि झाकण ठेवायचं. जास्त नाही मारायचं, थोडंसंच मारायचं. बघा एकदम चवदार असं चणा डाळीचं मेथीचं पिठलं एकदा करून बघा. ह्या गरमीच्या दिवसात काय होतं माहिती आहे का, जेवण वगैरे जात नाही, तर असं काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी करायच्या. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.